स्टँडर्ड 9 सायन्स 2 आज आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 17 इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैव तंत्रज्ञान आणि आज आहे त्याचं लेक्चर नंबर 1. तर पाहूया आता बायोटेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान जे आतापर्यंत निर्जीव वस्तूशी संबंधित होतं, मशीनशी संबंधित होतं, पण एक नवीन ब्रांच आहे सायन्सची की जे सजीव गोष्टीशी तंत्रज्ञान वापरल्या जातं आणि त्याचं इंट्रोडक्शन आपल्याला इथं 9वी मध्ये शिकायचंय. पण सजीव गोष्टीमध्ये तंत्रज्ञान वापरायचंय तर मुळात सजीव गोष्टी कशा बनलेल्या आहेत, कशाच्या बनलेल्या आहेत ते अगोदर शिकणं महत्वाचं आहे. म्हणून याच्यामधला पहिला मुद्दा आहे टिश्यू. आता तुम्ही म्हणता नाही सर सजीव तर सेल्सचे बनलेले आहेत, पण सेल्स बद्दल सगळी माहिती आपण इयत्ता 8वीलाच घेतलेली आहे. म्हणून 9वी पासून काय सुरू झालेले आहेत तर टिश्यू. कशाला म्हणायचं टिश्यू? अ ग्रुप ऑफ सेल्स, अ ग्रुप of cells having same origin, comma same structure same function is called tissue. Is called tissue. कि बेसिकली टिश्यू काय आहे? ग्रुप ऑफ सेल्स आहे, पेशींचा समूह आहे की. आणि मग पुढे या अटी आहेत की दे मे हॅव सेम ओरिजिन किंवा दे मे हॅव सेम स्ट्रक्चर किंवा दे मे हॅव सेम फंक्शन. हो, अगदी तिन्हीपैकी एखादं जरी असलं तरी इट इज कॉल्ड ॲज टिश्यू. आणि इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम देर आर many tissues. They have different function. These tissues come together and forms organs. तर आपल्याला ह्या धड्यामध्ये सगळं टिश्यू बद्दलच माहिती घ्यायची आहे. आपला पुढचा मुद्दा आहे टाइप्स ऑफ टिश्यूज. तर देर आर 2 टाइप्स ऑफ टिश्यूज. पहिला आहे सिंपल टिश्यूज. हे जे सिंपल टिश्यूज आहेत they are made up of only one type of cell. ये जो simple tissues आहेत they are made up of only one type of cell. एकाच प्रकारच्या पेशी ज्यावेळेस टिश्यू मध्ये असतात त्याला म्हणायचं सिंपल टिश्यूज. तर इथं आपल्याला एक्झाम्पल दिले. कोणते एक्झाम्पल दिले? इपिथेलियल टिश्यू इन ॲनिमल्स, इपिथेलियल टिश्यूज इन ॲनिमल्स आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यूज इन प्लांट्स. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज इन प्लांट्स. हे कशाचे एक्झाम्पल आहेत? सिंपल टिश्यूचे एक्झाम्पल आहे. या सिंपल टिश्यू मध्ये
की सर्व प्रकारच्या पेशी या एकसारख्याच असतात, एकाच प्रकारच्या असतात. आता दुसरा प्रकार आहे कॉम्प्लेक्स टिश्यू. आता कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणजे गुंतागुंतीचं. कशाला म्हणायचं तर टिश्यूज made up of more than one type of cells. More than one type of cells are complex tissues. ते काय आहेत तर कॉम्प्लेक्स टिश्यूज आहेत की ज्या टिश्यू मध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या सेल्स आहेत. एक्झाम्पल दिले की तुम्हाला 2 मिनिटात समजेल. कोणता? ब्लड इन ऑफ एनिमल्स. अगदी ह्युमन ब्लड घ्या तुम्ही. आपण एक एनिमल्सच आहोत. ह्युमन ब्लड घ्या. त्याच्यामध्ये आरबीसी आहे, डब्ल्यूबीसी आहे, प्लेटलेट्स आहेत, पुढे डब्ल्यूबीसीचे 5-6 प्रकार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत सेल्स आहेत त्या एकाच टिश्यू मध्ये. किंवा काय दिले झायलेम अँड फ्लोएम इन प्लांट्स. झायलेम नावाचा टिश्यू आहे जो पाणी कंडक्ट करतो. फ्लोएम नावाचा टिश्यू आहे जो फूड कंडक्ट करतो. आपण नवीनच पाहिले 15व्या धड्यामध्ये. झायलेम अँड फ्लोएम इन प्लांट्स हे कसे आहेत कॉम्प्लेक्स टिश्यूज आहेत. बघा की आपण इथं काय घेतलं बेसिक माहिती घेतली. व्हॉट इज मेंट बाय टिश्यू, टाइप्स ऑफ टिश्यू मध्ये सिंपल टिश्यूज आणि कॉम्प्लेक्स टिश्यूज. अगदी याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात की काय आहे ग्रुप ऑफ सेल्स. बरोबर आहे की नाही. आणि हे टाइप्स ऑफ टिश्यूज सिंपल टिश्यूज आणि कॉम्प्लेक्स टिश्यूज. आता आपल्याला काय करायचं आहे शिकायचे कोणते की सिंपल टिश्यूज इन एनिमल्स. सिंपल टिश्यूज इन एनिमल्स की एनिमल्स मधले सिंपल टिश्यूज तर ते कोणते आहेत इपिथेलियल टिश्यूज. आपल्याला इपिथेलियल टिश्यूज शिकायचे. आता इपिथेलियल टिश्यूज काय असतात तर हे बाह्य भागामध्ये असतात. ते फॉर्म प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ बॉडी की शरीराचं जे काय प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे ते फॉर्म करण्याचं काम काय करतात हे इपिथेलियल टिश्यूज करतात. आणि या इपिथेलियल टिश्यूजचे पुढे 6 उपप्रकार आपल्याला शिकायचे. कोणते कोणते इथं लिहितो मी काय आहेत की टाइप्स ऑफ इपिथेलियल टिश्यूज. टाइप्स ऑफ इपिथेलियल टिश्यूज. किती प्रकार आहेत 6 प्रकार आहेत. बघा पहिल्यांदा यादी करू आपण. स्क्वॅमस इपिथेलियम, दुसरं जे आहे ते आहे स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम, तिसरा जो प्रकार आहे तो आहे ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम, चौथा जो प्रकार आहे तो कॉलमनर इपिथेलियम, पाचवा जो प्रकार आहे तो आहे सिलिएटेड इपिथेलियम, सहावा जो प्रकार आहे तो आहे क्युबॉइडल इपिथेलियम, हे टाइप्स ऑफ इपिथेलियल टिश्यूज आहेत. नीट लक्ष द्या.
अगदी पूर्ण फळाभरून मी घेतलेला आहे की फळ्याच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिले व्हॉट इज मेंट बाय टिश्यू, नंतर टाइप्स ऑफ टिश्यू, सिंपल टिश्यूज आणि कॉम्प्लेक्स टिश्यूज. त्यानंतर मी सुरू केले सिंपल टिश्यूज इन ॲनिमल्स, इपिथेलियल टिश्यूज. आणि हे इपिथेलियल टिश्यूजचे यादी केलेली आहे. किती आहेत तर 6 प्रकार आहेत. स्क्वॅमस इपिथेलियम, स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम, ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम, सिलिएटेड इपिथेलियम आणि क्युबॉइडल इपिथेलियम. आपल्याला नंतर हा एक एक काय करायचं आहे, टिश्यू शिकायचा. बघा बेसिकली काय घेतलेलं आहे, फळ्याकडे नीट लक्ष द्या. मी पूर्ण वाट्यास समजून घ्यायचं असेल स्क्रीनशॉट काढायचं असेल स्क्रीनशॉट काढा. बघा व्यवस्थित जर काय आपण पाहिलं त्या फळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी व्हॉट इज मेंट बाय टिश्यू, तर त्याला ग्रुप ऑफ सेल्स आहे. मग त्याचं सेम ओरिजिन आहे, सेम स्ट्रक्चर आहे, सेम फंक्शन आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ टिश्यू 2 टाइप्स आहेत, सिंपल टिश्यूज आणि कॉम्प्लेक्स टिश्यूज. सिंपल टिश्यूज दे आर मेड अप ऑफ ओनली 1 टाइप ऑफ सेल आहे आणि कॉम्प्लेक्स टिश्यूज दे आर मेड अप ऑफ मोर दॅन 1 टाइप ऑफ सेल्स आहे. त्याचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आपल्याला सिलेबसला कोणते शिकायचे तर सिंपल टिश्यूज इन ॲनिमल्स, तर इपिथेलियल टिश्यूज आहेत आणि इपिथेलियल टिश्यूजचे 6 प्रकार इकडे मी मेन्शन केले. स्क्वॅमस इपिथेलियम, स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम, ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम, सिलिएटेड इपिथेलियम आणि क्युबॉइडल इपिथेलियम. आता आपल्याला एक शिकायचं. पहिल्यांदा शिकूया स्क्वॅमस इपिथेलियम. हे जे आहे स्क्वॅमस इपिथेलियम, स्क्वॅमस इपिथेलियम म्हटलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता सध्या आपण एका टेम्पो मध्ये आहोत, रिदम मध्ये आहोत म्हणून काय वाटत नाही, पण आपल्याला स्क्वॅमस इपिथेलियम म्हटलं की फ्लॅश झाला पाहिजे. काय फ्लॅश झाला पाहिजे की हा काय आहे, सिंपल टिश्यू. इट इज मेड अप ऑफ ओनली 1 टाइप ऑफ सेल. नंबर 1 चा मुद्दा. नंबर 2 इट इज फाउंड इन ॲनिमल्स. तो काय आहे, ॲनिमल्स मध्ये फाउंड होतो आणि इट इज अ टाइप ऑफ इपिथेलियल टिश्यू. कोणताही टिश्यू म्हटलं की हे 3 वाक्य फ्लॅश झाले पाहिजे डोक्यात. सगळं आपल्याला हा स्क्वॅमस इपिथेलियम. नंबर 1 इट इज सिंपल टिश्यू मेड अप ऑफ ओनली 1 टाइप ऑफ सेल्स. इट इज फाउंड इन ॲनिमल्स. आणि नंबर 3 इट इज टाइप ऑफ इपिथेलियल टिश्यू. मग हे काय आहे, याचं स्ट्रक्चर कसं आहे, इथं पुस्तकामध्ये डायग्राम दिलेली आहे. आपण सिंपल पद्धतीने सुद्धा याची काय करू, इथं 3D डायग्राम दिली. आपण सिंपल पद्धतीने सुद्धा काय काढू शकतो, जी डायग्राम काढू शकतो की काय आहे. आम्ही पास सिंपल पद्धतीने याची डायग्राम काढतोय फळ्यावर की हा काय आहे, स्क्वॅमस इपिथेलियम आहे. अगदी या पद्धतीनं सिंपल अशी आपण डायग्राम काढू शकतो. आता स्क्वॅमस इपिथेलियम मध्ये कशा असतात, सेल्स आर थिन, स्मॉल अँड फ्लॅट. याच्या कशा आहेत, सेल्स आर थिन आहेत, फ्लॅट आहेत, स्मॉल आहेत. आणि हे काय करतात, दे फॉर्म. आणि ह्या मुळात कशा आहेत, थिन, फ्लॅट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंटिन्युअस आहेत. कुठेही त्याच्यामध्ये गॅप नाहीये 2 सेल्स मध्ये. आणि हे काय करतात, दे फॉर्म सिलेक्टिव्ह परमिएबल किंवा सेमी परमिएबल म्हटलं तरी चालतं, सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. हो, आणि आपल्याला माहिती आहे
सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेनचं फंक्शन काय असतं तर सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस असतं. ती सबस्टन्सेसचं काय करायचं सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करायचं. आपण आठवलं पाहिले. आता सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करायचं म्हणजे काय करायचं की काही पदार्थ आतमध्ये येऊ द्यायचे काही येऊ द्यायचे नाही. बरोबर आहे ना. जे युजफुल आहे त्याला आतमध्ये घ्यायचं हार्मफुलला बाहेरच ठेवायचं किंवा हार्मफुलला पेशीच्या बाहेर पटकन जाऊ द्यायचं. असं जे काम असतं त्याला म्हणायचं सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि हे कुठं सापडतात हा स्क्वॅमस एपिथेलियम कुठं सापडतो आपल्या ह्यूमन बॉडीमध्ये त्याचं लोकेशन दिलेलं आहे की हा कुठं सापडतो तर इनर सरफेस ऑफ माउथ. हो तोंडाचा आतला सरफेस इनर सरफेस ऑफ माउथ. आपण तोंड उघडलं की जे काय गुलाबी रंगाचं मेम्ब्रेन आपल्याला दिसतं ते सगळं काय आहे हो स्क्वॅमस एपिथेलियम. हो आ करून बघितलं की जितकं म्हणजे आतमध्ये गालाच्या आतमध्ये दिसतं गुलाबी रंगाचं पिंक कलरचं मेम्ब्रेन इट इज स्क्वॅमस. हो कधी आ केलं की लक्षात आलं पाहिजे स्क्वॅमस एपिथेलियम. हो ॲनिमल टिश्यू सिंपल टिश्यू एपिथेलियल टिश्यू. सेल्स कशा थिन फ्लॅट कंटिन्युअस सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन काय करतात ते तयार करतात. अजून कुठं आहे तसंच खाली कंटिन्यू करायचं. घशामध्ये अन्ननलिका इसोफेगसचा सुद्धा जो इनर सरफेस आहे आतला जो सरफेस आहे तो सुद्धा कशाचा बनलेला आहे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम किंवा नुसतं स्क्वॅमस इपिथेलियम म्हटलं तरी चालतं. आणि इनर सरफेस ऑफ ब्लड व्हेसल्स हो रक्तवाहिन्यामधला आतला टिश्यू सुद्धा कोण आहे हा स्क्वॅमसच आहे. आणि इनर सरफेस ऑफ अल्व्हेओलाई लंग्स मध्ये असतात त्याचा सुद्धा ते कशाच्या बनलेल्या आहेत स्क्वॅमस इपिथेलियमच्या. आता दुसरं काय आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. आता स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचा काय अर्थ आहे की सेल्स अशाच आहेत थिन फ्लॅट आणि कंटिन्युअस आहेत मात्र त्यात काय आहेत की देयर आर मेनी लेयर्स ऑफ सेल. की ज्या वेळेस ह्या सिंपल स्क्वॅमसचे काय आहेत मेनी लेयर्स आहेत थरावर थर ज्यावेळेस आहेत त्यावेळेस कोणता टिश्यू तयार होतो हा स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम तयार होतो. लक्षात घ्या इथं फळ्यावर मी डायग्राम काढतोय की काय केले थरावर थर आहे ज्यावेळेस की काय आहे की सेल्स तशाच आहे की बेसिक डिफरन्स काय आहे स्क्वॅमस इपिथेलियम आणि स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मध्ये. तर स्क्वॅमस इपिथेलियम मध्ये ज्या सेल्स आहेत त्या थिन फ्लॅट कंटिन्युअस आणि एक सिंगल लेअर आहे. याच्यामध्ये सुद्धा थिन फ्लॅट आणि कंटिन्युअस आहे फक्त याच्यामध्ये काय आहे देयर आर मेनी लेयर्स ऑफ सेल. सेलचे काय आहेत मेनी लेयर्स आहेत अनेक असे काय आहेत थर आहेत मेनी लेयर्स आहेत. आणि याचं लोकेशन कुठं आहे आउटर लेयर ऑफ स्किन. कुठं याचं लोकेशन आउटर लेयर ऑफ स्किन म्हणजे जे आपल्या डोळ्याला दिसतं सगळं हातापायावरची जी काय त्वचा चेहऱ्यावरची जी काय त्वचा आहे बस आरशात बघितलं की म्हणलं पाहिजे वा वा काय आहे तर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. हा काय आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. काय आहे सिंपल टिश्यू आहे ॲनिमल टिश्यू आहे टाईप ऑफ इपिथेलियल टिश्यू आहे. बरोबर आहे की नाही तीन. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सेल्स कशा आहेत थिन फ्लॅट कंटिन्युअस आहेत पण कशा आहेत दे आर इन मेनी लेयर्स. आणि आता स्किनचं काय फंक्शन आहे तर प्रोटेक्शन ऑफ इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी की शरीराच्या आतल्या भागाचं काय करायचं संरक्षण करायचं हे स्किनचं काम आहे. एवढंच नाही तर काय आहे तर प्रिव्हेन्शन ऑफ विअरिंग ऑफ ऑर्गन्स की आतमधले जे ऑर्गन्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन करायचं आणि विअरिंग म्हणजे त्यांना खराब सुद्धा होऊ द्यायचं
नाही. हे काय स्किनचं फंक्शन आहे, बरोबर आहे की नाही? पहा, त्यानंतर तिसरा प्रकार कोणता आहे हे पहा. स्क्वॅमस झालं, स्ट्रॅटिफाइड स्क्वॅमस झाला. आता तिसरा आहे ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. आता ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम जे आहे, या इथं काय असतात तर याच्यामध्ये सेल्स मध्ये काय असतात, सिक्रिटरी मटेरियल असतं. बघा सिंपल याच्यामध्ये मी डायग्राम काढतो की सेल्स कशा असतात, टॉल सेल्स आहेत आणि या सेल्स मध्ये फक्त काय असतं तर काय आहे की सिक्रिटरी मटेरियल्स असतं, की याच्या लेयर्स मध्ये की कुठंतरी याच्या वर काय असतात, सिक्रिटरी मटेरियल्स असतात. आणि हे सिक्रिटरी मटेरियल्स असल्यामुळं आता ग्लॅन्ड्स आहेत. ग्लॅन्ड्स काय करत असतात, काही सिक्रिशन्स बाहेर टाकत असतात. म्हणून याच्या एक अपर मोस्ट लेअर मध्ये काय असतं, एक सिक्रिटरी मटेरियल असतं. आणि ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम पर्टिक्युलरली याचं लोकेशन कुठं आहे तर इनर लेअर ऑफ स्किन. इनर लेअर ऑफ स्किन. नीट लक्ष द्या, आपण सातवीला स्किनची डायग्राम काढली, ती वरचा लेअर जो आहे आउटर लेअर त्याला आपण इपिडर्मिस म्हटलं होतं, बरोबर आहे ना, आणि आतला डर्मिस. तर इपिडर्मिस बनलेलं आहे स्ट्रॅटिफाइड इपिथेलियमचं, आणि स्किनच्या आतमध्ये आतला जो लेअर आहे तिथं ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम असतं. आणि सिक्रिशन ऑफ स्वेट, हो, घाम बाहेर टाकण्याचं काम हे इपिथेलियम करत असतं. कारण स्किनच्या आतमध्ये आता आपण उन्हाळ्यामध्ये अनुभव घेतो, घाम येतोय आणि हा घाम बाहेर टाकण्याचं आपल्याला माहिती की स्किन मध्ये पोर्स असतात, तिथून घाम बाहेर येतो. पण मुळात ते झालं ढोबळमानाने बोलणं. पण अगदी आता शास्त्र शुद्ध बोलायचं म्हटलं तर इनर लेअर ऑफ स्किन ऑफ ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम दे आर सिक्रिटरी मटेरियल, सिक्रिटरी व्हेसिकल्स. आणि ते काय करतात, हे जे काय स्वेट बाहेर टाकण्याचं काम, म्युकस म्हणजे चिकट पदार्थ बाहेर टाकण्याचं काम या ठिकाणी करतात. तर हे तीन प्रकार आपण आज शिकलो, स्क्वॅमस इपिथेलियम, स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम आणि ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. एकूण 6 प्रकार आहेत. एकदम नाही घ्यायचे आपल्याला, सगळं डोक्याचं दही होऊन जाईल. आज आपण काय शिकलो, व्हॉट इज मीन्ड बाय टिश्यू, टाइप्स ऑफ टिश्यूज, इपिथेलियल टिश्यूजचे 6 प्रकार. 6 पैकी आज आपण 3 शिकलो, स्क्वॅमस इपिथेलियम, स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम आणि ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम. काय हरकत नाही, आज शिकले नाही काफी. धन्यवाद.